आणि रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यांची थेट लढत महायुतीच्या सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीच्या अनंत गीते यांच्यासोबत होईल। त्यामुळे रायगड लोकसभेमध्ये यावर्षी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले। बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मॅडम नमस्कार, तुमचं पहिल्याप्रथम तुमचं अभिनंदन की तुमची 5व्या यादीमध्ये नाव जाहीर झाले आणि तुम्हाला ही उमेदवारी लढण्याची या ठिकाणी संधी मिळाली आहे। काय सांगाल एकंदरीत की ज्या उमेदवारीची चर्चा होती किंवा उमेदवारीची प्रतीक्षा होती ती अखेर संपली, काय सांगाल? प्रथमतः मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सर्व वंचितचे सर्व कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आणि या गोष्टीकडे मी पॉझिटिव्हली बघत आहे। याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या प्रतिस्पर्धी असणारे महायुतीकडून सुनील तटकरे असतील किंवा महाविकास आघाडीकडून अनंत गीते असतील, यांचा जर बघितलात तर मागचा जो टर्म आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये तुमची ही पहिली टर्म आहे। कशा पद्धतीने बघताय मतदारसंघाकडे? बाळासाहेबांना आणि आंबेडकर साहेबांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारणारा माझा बहुजन वर्ग आहे। 18 पगड जाती माझ्याबरोबर आहेत आणि अंदर की बात है 3 MLA मेरे साथ है, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि मी ज्या मराठा समाजातनं येते तो मराठा समाज माझ्याबरोबर आहे। अनेक सामाजिक शैक्षणिक संघटना या माझ्याबरोबर आहेत, कारण मी 17-18 वर्ष झाली शैक्षणिक कार्य करते, सामाजिक कार्य करते। तो सगळा घटक माझ्याकडे आहे। म्हणून मी 2 या नेत्यांना हरवण्यासाठी किंवा त्यांचं एकमेकाचं वोटिंग घेण्यासाठी नाही उभी राहिलेली, मी जिंकण्यासाठी उभी राहिलेली आहे। कॅमेरामन संदीप जाबडेसह मी गणेश महाप्रळकर, ABP माझा, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।